मित्रांनो, क्विक अपडेट. लांजा आलेला आहे. लांजाचं मार्केट आलं आहे आपलं. आणि तुम्ही बघू शकता इकडे रस्त्यांची हालत कशी आहे. ती काहीच काम झालेलं नाही आहे. डांबराचे जे रस्ते जुने होते तेच आहेत मला तर वाटतं. पाऊस नसल्यामुळे एक बरं आहे की खड्डे आणि काय आहे आपल्या पुढे ते कळतं आहे. आणि थोडं बसेस वगैरे आहे. सिंगल लेन असल्यामुळे आपल्याला थोडं हे सहन करावं लागणार आहे. एकदा हायवे आपल्याला चांगला भेटला पुढे की परत आपण आपल्या रेग्युलर स्पीडवर क्रूज करायचं आहे. आता करू नाही शकत कारण की प्रॉब्लेम हाच आहे की सिंगल लेन असल्यामुळे मी ओव्हरटेक नाही करू शकत आहे की समोरून कोणती गाडी आली आणि आपल्यासाठी नवीन रस्ते आहेत. सो मला रिस्क नाही घ्यायची. असं कुठे कुठे चान्सेस मिळतील तिकडे मी करणार ओव्हरटेक. असं नाही की अजिबातच नाही करणार. आता डायव्हर्जन आलं आहे. हळूहळू हळूहळू हळू. ओके, हे ब्रिजचं डायव्हर्जन आहे वाटतं. एस टी अण्णा आणि ह्यांना फक्त हे करावं लागणार आहे मला. नशीब गेली आतमध्ये ती. चला आता हळूहळू आपण जाऊया. थोडं सिटीमध्येच आपल्याला ट्रॅफिक मिळणार. त्या व्यतिरिक्त मला वाटत नाही ते कुठे आपल्याला ट्रॅफिक मिळेल असं. आणि 84 किलोमीटर प्लसच झालं आहे कारण की मी हे चालू केलं. माझं जे एक सेकंड, माझं मी किलोमीटर चालू केलं म्हणजे माझं ट्रिप मीटर चालू केलं जेव्हा मी हायवेवरती होतो. सो तुम्हाला कळलंच असेल की माझं आता 100 किलोमीटर प्लसची राईड झालेली आहे. फक्त विषय असाच आहे की मी ट्रिप सेट मी थोडा लेट केली आहे. मॅप चालू करायचा होता यार. डायव्हर्जन आलं आहे परत. गेस थोडा रस्ता चांगला असावा. कॅन्सल नाही आहे मॅप आहे आपला व्यवस्थित. आणि परत थोडा रस्ता चांगला सुरू झाला आहे जसं तुम्ही बघू शकता. थोडा डायव्हर्जन नंतर पुढे परत एक चांगला रस्ता सुरू झाला आहे. आणि आपल्याला आता या बसला ओव्हरटेक करून पुढे जायचं आहे. पण बस आपल्याला जाऊन देईल की नाही ची आयडिया नाही. ओ ओ ओ ओ ओ ओ अगेन डायव्हर्जन. गुड रोड अँड देन अगेन डायव्हर्जन. ओ हो 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 हो. गेस हेच आहे पूर्ण रस्ता पुढे आपला. पुढचा सगळा रस्ता असाच असणार आहे. आणि इथे काम चालू आहे गेस कारण की सबग्रेडचं काम झालं आहे. आणि मध्ये जिकडे कल्वर्ट्स आणि जिकडे नदी वगैरे आहेत ना तिकडे हे पुलचं असं काम सुरू आहे. अदरवाईज तर यार म्हणजे ठीक आहे. एक सिंगल लेन पण चालू आहे. ओव्हरटेक करायला थोडं बघावं लागणार. नाहीतर सरळ तिकीट आपली. जाऊ दे, आरामातच जातो. थोडा लेट पोचलो तरी चालेल. गो स्लो. समोरून येणाऱ्या बसेस वगैरे पण आहेत. सो आपण असे जर मौके मिळाले तर घेऊया आपण. तर जी दुसरी लेन आहे ना मुंबईला जाणारी, तिचं काम अजूनपर्यंत मला वाटतं एक 30% तरी झालं आहे. आणि हा आता पूर्ण ह्याचाच रस्ता आहे डांबराचा. म्हणजे अजून चेंजच नाही केला वाटतं. ते वेळ जसं आपल्याला मिळेल ना तसं आपण ओव्हरटेक करून जायचं. टेन्शन नाही घ्यायचं. हळूहळू हळू. ब्रेक नाही मारायचा इथे कारण की इथे जर ब्रेक मारला ना गाडी स्लिप होणार. बाईक स्लिप झाली तर आपले काय होणार तुम्हाला माहिती आहे. भावाशी याला बस ना असे चालवतात ना. यांचा काकाचा तर रस्ता असं चालवतात गाड्या. भेंडी ही लेन का बंद आहे यार. म्हणजे तर डांबरीकरण तर व्यवस्थित केलं आहे, मग ही लेन का बंद आहे.
कुठे कुठे तर खूप चांगले चांगले रस्ते आहेत, पण तरी पण डायव्हर्जनच आहेत. हां, इकडे एक ब्रिज आहे, ह्याचं काम अजून बाकी आहे. हा सगळ्या जेव्हा ब्रिजचं काम होणार ना तेव्हा आपले रस्ते सुसाट असणार आहेत. टिल देन आपल्याला तर ह्या कळाचा सोसाव्यात लागणार आहेत. 86 किलोमीटर सो फार. रत्नागिरीला ब्रेक घेऊया आपण एक. रत्नागिरी, हां रत्नागिरीपर्यंत ब्रेक घेऊया आपण. चांगला रस्ता सुरू झाला आहे, कॉन्क्रीटचा प्रॉपर रोड आहे. राईट साईडची जी लेन आहे ती अजूनपर्यंत रेडी नाही आहे, म्हणजे जी टुवर्ड्स मुंबई जी जाते ती लेन आहे बरोबर, पण जी दुसरी जी लेन आहे टुवर्ड्स सावंतवाडी जाणारी, त्याचं काम अजून पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते प्रगतीपथावर तर आहे असं मला वाटतं आहे, आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल असंही मला वाटतं आहे. पण टाईम जाणार त्याला. ही मशिनरीज दिसत आहेत, कारण की मी माझ्या डोळ्यांवरती विश्वास ठेवतो. जे मला दिसतं आहे ते मी तुमच्या पुढ्यात पोचवतो आहे. मला कोणीही प्रमोशन करायला किंवा काही सांगितलेलं नाही. जी सत्य परिस्थिती ती मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. जिथे रस्ते खराब आहेत असे ते मी तुम्हाला दाखवतो की रस्ते खराबच आहेत, पण जिकडे रस्ते चांगले आहेत तिकडे मी रस्ते चांगलेसुद्धा सांगतो आहे. बट हे रस्ते चांगले आपले म्हणजे सगळीकडेच असायला पाहिजे होते. मुंबई गोवा हायवे हा रेडी होऊन इतक्यात सुरूसुद्धा व्हायला पाहिजे होता पूर्णपणे. बट दुर्दैव आपलं, काही करू नाही शकत आपण त्याचं. सो आता जे आहे जे आता आपल्याकडे आहे त्याच रोडने आपल्याला काम चालवावं लागणार आहे. काही करू नाही शकत. मशिनरीज मोठ्या मोठ्या तुम्हाला दिसत आहेत इकडे. पायलिंग मशीन्स आहेत, पोकलेन आहेत, फाउंडेशनचं काम चालू आहे इथे, मे बी ब्रिजचं. थोडंफार नॉलेज आहे मला, कारण की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि बघूनच प्रोग्रेस सांगतो आहे. वेळ जाणार याला अजून एक 2 वर्ष जातील बऱ्यापैकी. जर फुल फ्लेजमध्ये प्रॉपर मशिनरीज, प्रॉपर वर्कफोर्स, तर नक्कीच रस्ता पूर्ण होईल लवकरात लवकर. पण जे ऑलरेडी बनून झालेले आहेत त्यांचं पण मेंटेनन्सचं काम यांना त्याच जोमाने करावं लागणार, कारण की मध्ये मध्ये मी असे काही पॅचेस बघितले जिकडे जे नवीन रोड आहेत त्यांचं पण रिपेअरिंग वर्क चालू आहे, आणि हे चांगली गोष्ट नाही आहे. ठीक आहे, बघूया आता. डायव्हर्जन्स आहेत बऱ्यापैकी, आपले डायव्हर्जन्स काढून पुढे जायचं आहे, कारण की ऑलरेडी लेट झालं आहे. हा जर गोप्रो जर निघाला नसता ना तर मी इतक्यात अजून एक 50 किलोमीटर क्रॉस केलं असतं इझिली. मित्रांनो, कमेंट करून सांगा मला ही कोणती नदी आहे. आपल्याला तर काय माहीत नाही बाबा ही नदी कोणती आहे. हा ब्रिज पण कोणता आहे मला नाही माहिती. मी बरेचसे यूट्यूब व्हिडिओ बघितले आहेत, बट अजून पण मला काही आयडिया नाही आली आहे हे म्हणजे कोणतं आहे, हा एरिया कोणता आहे. आय हॅव नो आयडिया. तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. गाड्या गेल्या आहेत. अच्छा, होता कोल्हापूरवाला हायवे होता, आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. आपल्याला हाच घ्यायचा. सो आयसा एकदम चांगल्या रोडवरून आपण एकदम खराब रस्त्यांवरती आलो आहे. गणपतीपुळे लेफ्ट आणि मुंबई गोवा सरळ. लेफ्टला गेला तर मित्रांनो गणपतीपुळे आलं, आणि सरळ गेलात तर आपलं मुंबई म्हणजेच पनवेल. डायव्हर्जन आहे मध्ये वाटतं. गणपतीपुळे म्हणजे आपण पोचलो वाटतं ह्याला रत्नागिरी, आणि आय गेस रत्नागिरी क्रॉस पण केलं असं मला वाटतं. कळेल आता पुढे. मित्रांनो, मुद्दामूनच कॅमेरा चालू केला आहे. रस्ता हा जो आहे तो खूप छान आहे,
हा पॅच कोणता आहे, कुणीकडचा तो मला अजून पण नाही माहिती, कारण की आसपास काहीच बोर्ड वगैरे नाही आहेत आणि मॅपवरती तर फक्त मुंबई गोवा हायवे दिसत आहे. यायला चांगला रस्ता बोललो आणि लगेच डायव्हर्जन पण आलं. काय फालतूगिरी आहे यार. शी, हे काय बरं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एक लेन तर चांगली त्यातल्या दिसते, त्यामुळे तर आपलं काम होईल. यात आपलं काम होईल. चला, दादांना ओव्हरटेक करून आपण जाऊया पुढे. ओ हो ओ हो ओ हो, क्रीडा संपूचीच नाही. आईच्या गावात काय बनवलंय हे मध्येच. ही का बवासीर बना दिए हो. मध्येच चायला पेवर ब्लॉक्स टाकून ठेवलेत ब्रिजवरती. एखाद्याच्या अलावेल जातील ना जर स्पीडमध्ये आला तर. तारीफ नाही करायला पाहिजे यार या रोडची, सिरियसली. जसं तारीफ करतो ना तसे डायव्हर्जन सुरू होतात आणि खराब रस्ता सुरू होतो फालतू. यायचा घो काय टाकले, काचाबिचा फोडून ठेवले तिकडे मागे. आणि आपली आलेली आहे लालपरी. लालपरी आपल्या पुढ्यात आहे मित्रांनो. लालपरीला टाटा. आणि आता आपण मस्त एका नदीच्या साईडने आपण चाललो आहोत. जर तुम्ही बघू शकाल, मी थोडी मान ना माझी क्रॉस करतो म्हणजे तुम्हाला ना दिसेल की मी कुठे चाललो आहे ते. आणि हे काय कोणाक मारतायत दगडा, काय मारतायत हे 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 हे. झुम 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 बाबा, फुल झँग आहेत वाटतं. पतीची स्वारीयन अलघा दिस मामाच्या दारी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा अहो कुठे तू गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा. मुंबई पुण्याच्या रस्त्यावर ते कोकणावाटे गाडी वळवली तर अशी हालत होते, पाठीचा भुगा होऊन जाईल एखाद्याच्या जर गाडीचे सस्पेन्शन्स व्यवस्थित नसतील तर. मुंबई पुण्याच्या रस्त्यावर जरा कोकणावाटे आम्ही गाडी वळवू शकतो, पण रस्ते तर चांगले आहेत त्यासाठी. आणि जे गाणं बनवलं त्याच्यामध्ये पण चांगला रस्ता दाखवला. ठीक आहे, म्हणजे मगासपासून मी बोलतो आहे कंप्लेंट्स करत नाही, बट यार असा रस्ता द्या ना थोडा, म्हणजे किती छान वाटतंय बघा. एकदम मस्त सुसाट. आता पुढे कुठेतरी मध्ये एक पॅच वर्क असणार, तिकडे मग परत मला गाडी स्लो करावी लागणार, मग मला परत पाय खाली घ्यावे लागणार. तर कसं बरं नाही दिसत असं. वा, सुंदर छान असाच रोड मुंबईपर्यंत असला पाहिजे तर मजा येईल. थोडं मन करतंय मालवणीमध्ये ब्लॉग बनव. माझं मालवणीचं एकतर ॲक्सेंट असा आहे ना की तुम्हाला असं वाटेल की यार म्हणजे काय विचित्र आहे. म्हणजे आता मी या रस्त्यानं चाललो आहे, अचानक असो रस्तो येता, मग तोंडात गाडी येतात, तर गाडी घालूक नाही शकणं म्हणून वाईज गप राहतंय. आता काय करतेलं, नाहीला जा म्हणून चालू येतं या रस्त्यावरून. नाहीतर आपलं मुंबई बँगलोर हायवे बरं होतो. माझ्यातच खाज होती. ठीक आहे, आता लवकर पोचतलं आहे तर बरा असा, नाहीतर काय ट्रक कॉलम मागा पुढे जाऊ देईत. गाडी नाही आहे त्यामुळे मी जाऊ शकतो. घरातल्यानी सांगल्यान मका की ओव्हरटेक करू नको, पण आता असे गाडी जर गावले आणि त्यांच्या मागसून मी जर चालत राहिलोय मग झाला माझा मुगे. 3 वर्षांनी घराकडे पोचतलं. तर रवानी आता मी वायज कॅमेरा बंद करतोय आणि वायज जरा गाडी चालवतोय. काय आहे की ब्लॉगिंग चालू राहतला, पण मी पोचायचं आहे नाही टायमार. वायज उभं राहत आहे. वायज उभं राहत आहे. हाय 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 वायज बरा दिसला हो. खुल्यांका वायज बरा दिसला. तुमका पण व्ह्यू बरो गावलो असतलो. ठीक आहे, चला आता तुमका भेटतंय पुढे काहीतरी चांगल्या रस्त्यावर भेटतंय, म्हणजे मी टाकू शकतोय अशा काहीतरी चांगल्या रस्त्यावर भेटाय आम्ही.
थंयसलो सीन तुमकां दाखवूंक शकता ना. तो बघा थंय दिसता तुमकां कोकण रेल्वेची गाडी थंय हा, कोकण रेल्वेचो रस्तो थंय हा. आणि म्हाका वाटतं थंयसून ना गाडी गेली आत्ताच, कारण की धुक्या दिसता, दुर्कट दिसता वायज. बघूया आमकां कोकण रेल्वेची कोणती गाडी दिसता काय बघूया. मित्रांनो तुम्ही जसं बघू शकताय आपण असं दृश्य कॅप्चर करतोय आता ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते आपली कोकण रेल्वे समोरूनच. आणि खूप भारी वाटतंय. कोणती गाडी आपल्याला अजिबात आयडिया नाही आहे, बट पूर्ण कोकण रेल्वे आपल्याला बघायला मिळाली. इंजिनपासून नाही बघायला मिळाली, पण हा जो व्ह्यू होता यार एक नंबर. इथून जर आपल्याकडे ड्रोन असताना तिथपर्यंत उडवला असता आपण. मित्रांनो सनसेट झाला आहे आणि आपण मोस्टली हे कवर केलं आहे काय म्हणतो आपलं चिपळूण खेड. हा खेड का काहीतरी क्रॉस केलं आपण, मला वाटतं चिपळूण खेड काहीतरी क्रॉस केलं. आय डोंट नो अभी. आता जस्ट मार्केटमधून क्रॉस केलं आहे. व्ह्यू बघा तुम्ही. जस्ट संध्याकाळ मस्त झाली आहे. विचार करतो कुठेतरी थांबू आता पुढे, कारण की केस डोळ्यात जातात. म्हणजे बलकलावा माझा निघाल्यामुळे ना त्रास आहे का. ठीक आहे, मी तुम्हाला पुढची अपडेट देतो. अजून नेक्स्ट जिथे हॉल्ट घेईन ना तिकडे तुम्हाला अपडेट देतो. आपण आता पोचलेलो आहोत. म्हणजे 5 किलोमीटरवरती दाखवते आपल्याला परशुराम घाट. मी ह्याच्या आधी कधीच आलो नव्हतो. आता आय गेस आपल्याला फर्स्ट टाईम, म्हणजे रात्रीचं तर काय दिसणार नाही आपल्याला, पण थोडंफार काहीतरी दिसेल. याच्या गावात अंधळ व्हायला झालं पूर्ण. हेल्मेटचं वायझर लावल्यावरती काहीच दिसत नाही. हां की ह्याच्यात जर एखादा खड्डा आला ना फक्त तो गेम बन जाएगा. जा बाबा जा, देवापासून आपला हे देतोय तो. जा. हे बघा परशुराम जन्मभूमी 3 खेड 24 पनवेल 220. भाई कुठून आला हा दिसलाच नाही. इथे आय गेस डायव्हर्जन आहे वाटतं. डोळ्यावरती अख्खं हे येत आहे. आणि वायझरच खोलतो आता कारण दिसणार नाही तर. अरे वा काम झालं आहे तर. फक्त साईडची रेलिंग नाही लावली आहे, बाकी तर झालेलं दिसतंय काम थोडंफार. जेवढं झालं आहे तेवढं त्या लोकांनी चालू केलं वाटतं. चांगली गोष्ट आहे. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत काय कोकण कट्टा हॉटेलजवळ. आणि असं कुठेतरी महाडच्या आसपास कुठेतरी वाटतं. आणि बाईक आपली आपण पार्क केली जवळच. आणि जेवायला आलं. लवकर जेवू जरा. आणि म्हणजे कारण की लेट होईल आपल्याला खूप जास्तच, त्यामुळे लवकर जेवून आपण थेट जाऊ आपल्या घरी. घरी जाऊन आराम करू. मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हॉटेल. इकडे आपण आता जस्ट जेवण झालं आहे. आणि आता आपण थेट जाणार आहोत तिथून मुंबईला आपल्या घरी. ब्रेक झाला आहे बऱ्यापैकी. आणि आय गेस 2.5 तास दाखवत आहेत अजून. नाही 230 किलोमीटर जवळजवळ 3 तास तरी लागतील. 3-4 तास लागतील बऱ्यापैकी. आणि आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहे. जितकं जाता येईल तितकं. आणि ब्रेक कमी घ्यायचा प्रयत्न करणार आहे. सो आता डिरेक्टली आपण आता महाड किंवा असं काहीतरी त्या ठिकाणी कुठेतरी भेटू. मी कळेल तुम्हाला. मी कॅमेरा ऑन करेन तिकडे आणि शूट करायला सुरुवात करेन. कशेडी बोगदा आला आहे आणि सध्या एकच साईड चालू असल्यामुळे आपण एका साईडने जाऊ शकतो आहे. आणि जी साईड चालू आहे तिकडूनच आपण आता चाललो आहे. सो रस्ता इतका काही खास नाही दिसत आहे लांबून, बट आय होप आतमधून व्यवस्थित असेल. आणखी दोन्ही लाईन सुरू केल्या ते पण एकाच बोगद्यातून. लाईट्सचं काम तुम्हाला दिसतं आहे व्यवस्थित झालेलं आहे. सगळ्या लाईट्स वगैरे लावून झालेल्या आहेत. आणि ॲम्पल ऑफ स्पेस आहे ड्राईव्ह करण्यासाठी सध्या तरी.
फिनिशिंग वगैरे ठीक आहे, म्हणजे दिसतं आहे त्यातल्या त्यात व्यवस्थित. आणि रोडची कंडिशन पण बऱ्यापैकी आहे, कारण की नवीनच काम केलं आहे, त्यामुळे चांगलं दिसतं आहे, म्हणजे व्यवस्थित दिसतं आहे. आणि तुम्ही मुंबई गोवा हायवे प्रिफर करू शकता, कारण की त्यातल्या त्यात खूप चांगलं काम केलं आहे. आणि येत आहे तर कशेडी बोगद्या थ्रू या. कशेडी घाटातून जायला प्रिफर नका करू. मोस्टली घाट तर बंद असेल, बट ट्राय करा कशेडी बोगद्यातून यायला. खूप छान सुंदर काम केलं आहे आणि खूप स्मूथली ट्रॅफिक कंट्रोल केली आहे इकडे आणि खूप छान काम केलं आहे. तुम्ही बघा, फुटेजेस एन्जॉय करा थोडे. पुढे ट्रक असल्यामुळे मी जास्त स्पीडअप नाही करू शकत आहे, ओव्हरटेकही नाही करू शकत आहे मी. अदरवाईज मी इतक्यात पुढे गेलो असतो. बट एनिवेज चांगलं काम आहे. आणि आपण किती वेळात पोचतो ते बघूया. 8:57 झालेत ना. आपण 8:56 का 55ला सुरुवात केलेलं. 8:56ला ट्राय केलेलं. हो, कोणाची तरी गाडी ब्रेकडाऊन झाली आहे, हे खूप वाईट झालं. एनिवेज दोन लेन चालू असते तर इतक्यात मी ओव्हरटेक करून गेलो असतो. पण कशेडी बोगद्याने आपल्याला बराच वेळ वाचणार आहे मित्रांनो. संपला आहे आणि हार्डली 2-3 मिनटं लागली आहेत मला वाटतं, मोजून 3 मिनटं. पुढे ट्रक होता, नाहीतर अजून कमी वेळ लागला असता, कारण की पुढे काहीच नसतं तर आपण इझिली गेलो असतो. सो थम्स अप टू रोड मिनिस्ट्री. चांगलं काम केलं आहे. फक्त अजून फिनिशिंग आणि अजून लवकरात लवकर हायवेचं काम जर पूर्ण झालं तर खूपच मजा येईल. तर मित्रांनो, असा होता कशेडी बोगदा. व्यवस्थित काम झालं आहे बोगद्याचं. आणि आता आपण जाऊयात पुढे. आणि आय गेस कशेडी बोगद्यानंतर दाखवण्यासारखं पुढे काहीच नाही. कशेडी बोगदा आला म्हणून मी कॅमेरा सुरू केला. आता भेटूया तुम्हाला पुढे. रस्ते कसे आहेत ते माहीत नाही, थोडं हळूच ड्राईव्ह करेन मी आता. मित्रांनो, आपण माणगाव क्रॉस केलं आहे आणि इथे फॉग, अतिशय फॉग आहे. खूपच जास्त फॉग आहे. म्हणजे सिटीमध्ये आहे तरी पण खूप जास्त फॉग आहे. म्हटलं जरा कॅमेरा चालू करूया आणि यावं जरा कॅमेऱ्याच्या समोर. आत्ता जस्ट व्हिडिओ कॉल केलेला घरी, मन लागत नव्हतं म्हणून. आणि व्हिडिओ कॉल करून भावाला विचारलं की काय चाललं आहे, भजन वगैरे केलं का, किती वाजता भजन करणार. खूप असं कसं होतं मी काय सांगू तुम्हाला आता. चला, फॉग गेला आहे आणि आपलं कॉल करून पण झालं आहे. सो आता माणगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला अपडेट देणार होतो. माणगाव तर क्रॉस झालं आहे. तर माणगाव नंतर पुढे बहुतेक आपण जाऊया पेण आणि त्याच्यानंतर पनवेल. असं पेण आणि पनवेल क्रॉस करून मग पनवेलला आलं की मी कॉल करेन. मी पनवेल आलं की मी परत अपडेट करेन, की अजून पनवेलला वेळ लागेल बऱ्यापैकी. 3 तास दाखवत आहे. सो भेटूया पुढे. 12:32 आणि आपण पनवेल शहरात आलेलो आहोत. आणि आता इथून आपण लेफ्ट मारून आपल्या घराच्या दिशेने आपली वाटचाल पूर्ण करणार आहोत.
बऱ्यापैकी कव्हर केलं आपण. 10 तासात आलो आहे आपण मुंबईत. फास्टेस्ट आलो आहे, फास्टेस्ट. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आणि आता आपण ऑलमोस्ट आपल्या घरी पोचलेलो आहोत. बोरिवलीला पोचलो आहोत. आता आपण इथून लेफ्ट मारून आपल्या घरी जाणार आहोत. आणि आपली आजची जर्नी आहे इकडेच संपणार आहे. सो इथून आता मी लेफ्ट घेईन आणि येणार आहे महावीर नगरला आपल्या. आणि वाजले आहेत 1:40, म्हणजे बरोबर 2 वाजले आहेत. आपण 10 तासात जर्नी कंप्लीट केली आहे. 10 तासाच्या आधीच ॲक्च्युली. एकदम भारी वाटते मला. अजून 100-1 किलोमीटर मी चालू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे माझ्यात. आणि खूप मजा आली, खूप बरं वाटतं. काय सांगू तुम्हाला आता मी. चला, या सिग्नलच्या आधी मला एक लेफ्ट घ्यायचं आहे. मी आलो आहे. हा. आणि मित्रांनो, आपण आपल्या घरी आलेलो आहोत. एकदम व्यवस्थित